जिंदगी जिंदगी हाँ जिंदगी. नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो, रोटरी आरोग्यमाला या कार्यक्रमामध्ये आज आपण गप्पा मारणार आहोत मयूर तांबे यांच्याशी. मयूरजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर. धन्यवाद सरी सर. मयूरजी, तुमच्याबद्दल जेव्हा मला समजलं की तुम्ही ब्रेन हेल्थवरती काम करतात, बरोबर, न्यूरो कोच म्हणून, बरोबर. नेमकं काय हो हे? सो न्यूरो म्हणजे ब्रेन हेल्थ आणि मेंटल हेल्थ याच्यामधला मेन फरक काय तो सांगतो. कारण आता काय होतं की मेंटल हेल्थ ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस प्रत्येकजण त्याला थोडंसं वेगळ्या पद्धतीने बघतात, आणि मेंटल हेल्थ म्हटलं तर मग सायकोलॉजीकडे जाणं नाही किंवा स्वतःची काळजी घेणं नाही, असं भरपूर चालतं. सो ब्रेन हेल्थ आणि मेंटल हेल्थमध्ये डिफरन्स असा की ज्यावेळेस माझ्या फॅमिलीमधलं माझे सगळे रिलेशन चांगले आहेत, जोडीदारासोबतचं नातं चांगलं आहे, सगळे सुखी आहेत, समाधानी आहेत, आणि आर्थिकदृष्ट्या पण सगळं व्यवस्थित आहे, आणि मला असं वाटतं की आत्तापर्यंत जी प्रगती चालू आहे माझी, म्हणजे कामामध्ये असेल किंवा पर्सनल याच्यामध्ये, ती सगळी व्यवस्थित आहे, तर याला आपण म्हणू की त्या व्यक्तीची मेंटल हेल्थ चांगली आहे. आपण मेंटल हेल्थ म्हणजे वेडेपणा असं सुद्धा म्हणतो. हो, आणि तेच तिथे चुकीचं झालं. त्याच्यामुळे काय होतं की मेंटल हेल्थचा अवेअरनेस खूप कमी झाला, आणि म्हणून आम्ही म्हणतो की ब्रेन हेल्थवर का आम्ही काम सुरू केलं. कारण ब्रेन हेल्थ ही अशी गोष्ट आहे की ज्याच्यात सगळं व्यवस्थित चालू आहे, पण आता मला असं वाटतंय की मी माझ्या क्षेत्रामध्ये जिथे मला प्रगती हवी आहे तिथे मी अजून चांगल्या पद्धतीने काम करू शकतो, पण ते जमत नाही आहे. एखादी सवय लावायची आहे तर खूप प्रॅक्टिस केली, किंवा आपण यूट्यूबवर व्हिडिओ बघितले की मला एखादी सवय लावायची, ते कसं करायचं, तर असं महिने प्रॅक्टिस करून सुद्धा ती सवय लागत नाही. तर याच्यामध्ये आम्ही म्हणतो की त्याच्यात ब्रेन हेल्थ त्या व्यक्तीचं वीक आहे. मग ब्रेन हेल्थ कसं स्ट्रॉंग करायचं, तर त्याच्यामध्ये आपण म्हणतो की काही वेगवेगळ्या म्हणजे समजा सवय कशी लावावी याच्यासाठी एक टेक्निक आहे. पण आपण ज्यावेळेस त्याच्यावर काम करतो तर लक्षात येतं की आपल्याला आपलं ब्रेन कसं वर्क करतं हे माहीत नाही. मग ते माहीत नसल्यामुळे आपण ज्या ॲक्टिव्हिटीज करतो किंवा जे उपक्रम करतो तर त्याचा तेवढा फायदा होत नाही, आणि मग आपल्या लक्षात येतं की आपण मागच्या 2-3 महिन्यापासून त्यावर काम करतोय, किंवा मला समजा रोज व्यायामाला जायचं आहे, तर व्यायामाची सवय लागत नाही. मग याच्यामध्ये का नाही लागत, कारण आपल्याला ते समजलंच नाही आहे की ब्रेनला सवय कशी लागते. म्हणून मग आम्ही याच्यामध्ये काय करतो, ब्रेन हेल्थमध्ये असं आहे की न्यूरोसायन्स, किंवा जे म्हणतो की ज्याच्यात ब्रेन या म्हणजे काय म्हणता येईल आपल्या अवयवावर जास्त अभ्यास केला जातो, आणि मग त्याच्यातून कळतं की नेमकी ब्रेन कसं वर्क करतं. सो त्याच्यावर आमचा प्रामुख्याने अभ्यास आहे. मयूरजी, तुम्ही एवढं छान समजून सांगता आहात, पण बेसिकली तुम्ही मेडिकल फील्डमधले नाही आहात. बरोबर, बरोबर. मग तुम्ही नेमके या फील्डकडे कसे वळलात? खूपच इंटरेस्टिंग स्टोरी आहे. सो तसं माझं म्हणजे एज्युकेशन याच्यामध्ये एमटेक झालं आहे, आणि अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये मी काम करत होतो. 2019ची गोष्ट आहे की 2016 ते 2019 मी व्यवसाय क्षेत्रात आलो. तसा माझा व्यवसायाचा पहिलाच अनुभव, आणि सगळं व्यवस्थित चालू असताना कंपनी चालू होती, काम चालू होतं, आणि त्यावेळेस असं घडलं की पहिला अनुभव होता, काही तांत्रिक अडचणी आल्या, स्वतःचाही अनुभव कमी होता व्यवसायातला, तर त्यामुळे काय झालं की ती कंपनी बंद करावी लागली. आणि 2019पर्यंत असं होतं की मी काही बॅकअप प्लॅन ठेवला नव्हता, त्याच्यामुळे मी त्याच्यावर काम करत होतो. पण अचानक ज्यावेळेस कंपनी बंद झाली त्यावेळेस मला हा प्रश्न पडला की आता काय करायचं. आणि मग तिथून मग मला आधी वाटलं की हा फक्त एक स्ट्रेस आहे नॉर्मल, आणि मग मी त्याच्यावर अजून अभ्यास करायला लागलो की स्ट्रेस कसा वर्क होतो, ब्रेन नेमकी कसं वर्क होतं. मग याच्यामध्ये मग मी सायकोलॉजीचा अभ्यास करणं आलं, तर याच्यामध्ये मी एक न्यूरो सायकोलॉजीचा एक छोटासा कोर्स केला आहे ऑनलाईन, तर त्याच्यातून पण मला या गोष्टी अजून समजत गेल्या. पण त्याच्यात मला लक्षात आलं की हे फक्त स्ट्रेस नाही, तर याला अजून 2-3 वर्ष गेले हे समजायला की हे काहीतरी डिप्रेशन, एन्झायटी असं असू शकतं. आणि म्हणून मग मी त्यावेळेस मग सायकेट्रिस्टकडे गेलो, ट्रीटमेंट घेतली, आणि मग मला दिसलं की तो फरक पडतोय, आणि ते झालं. ही एक जरी थोडीशी निगेटिव्ह गोष्ट असली तरी याच्यामध्ये असं लक्षात आलं की पॉझिटिव्ह अँगल याच्यातला असा की त्यामुळे माझं ब्रेन या विषयाबद्दल किंवा मेंदूबद्दलची क्युरिओसिटी खूप वाढली, आणि ती वाढत असल्यामुळे त्याच्यातला अभ्यास खूप जास्त झाला. मग असं म्हणायला गेलं तरी माझ्याकडे आत्ता डिग्री नाही, पण मग त्यामुळे तो अभ्यास मी मागच्या 5 वर्षापासून करतोय, आणि त्याच्यातून आम्ही जे ब्रेन हेल्थसाठी एक्सरसाइज किंवा न्यूरोसायन्सेसच्या एक्सरसाइज, किंवा त्याला आपण न्यूरो जिम, ब्रेन जिम असंही नाव देऊ शकतो, तर याच्यामध्ये अभ्यास करत असताना या एक्सरसाइजेस मी स्वतःवर करून बघायला सुरुवात केली की हॅपीनेस वाढवायचा असेल तर काय, किंवा मग मला रिस्क टेकिंग ॲबिलिटी कमी आहे तर ती वाढवण्यासाठी कोणते एक्सरसाइज असू शकतात, ते याच्यावर मी काम करायला सुरुवात केली. आणि अजून एक चांगली गोष्ट अशी झाली की काही मित्र आहेत की ज्यांचं सायकेट्रीमध्ये एक्सपिरियन्स आहे, ते डॉक्टर आहेत त्या फील्डमध्ये. अजून काही मित्र आहेत की ज्यांचं बिहेवियरल सायन्स किंवा न्यूरो सायन्समध्ये त्यांनी काम केलं आहे. मग यांच्यासोबत चर्चा करायला सुरुवात केली की हे असं खरंच पॉसिबल आहे का, की माझं जे लिमिटेड नॉलेज आहे त्यामध्ये आपण अजून याला ॲडव्हान्स लेवलला काम करू शकतो का. मग असं करत करत ती टीम बनायला सुरुवात झाली, आणि मग आता आमची जी टीम आहे तर त्याच्यामध्ये काही एक्सपर्ट आहे ज्यांचं
जे PhD स्कॉलर आहे. त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो की ते डॉक्टर आहेत आणि त्यांच्या एक्सपिरियन्समुळे आपण हे खूप स्पेसिफिक आणि काय म्हणता येईल की प्रत्येक माणसाचं कसं असतं की समस्या वेगळ्या आहेत. प्रत्येक माणसाची जी समस्या हँडलिंग कॅपॅसिटी जी म्हणतो ती वेगळ्या वेगळ्या लेवलला आहे. मग त्यांच्या लेवलला जाऊन ते कसं इम्प्रूव्ह करता येईल ते याच्यावर प्रामुख्याने काम करतं. जर एक उदाहरण द्यायचं झालं तर माझी स्ट्रेस हँडलिंग कॅपॅसिटी आणि तुमची स्ट्रेस हँडलिंग कॅपॅसिटी याच्यामध्ये फरक आहे. तुम्ही अनुभव जास्त आलेले आहे, तुम्हाला चांगले आणि वाईट दोन्ही अनुभव आलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यातून शिकत गेलाय. त्याच्यामुळे तुमची रिस्क टेकिंग ॲबिलिटी माझ्यापेक्षा थोडी जास्त असू शकते. तसंच बऱ्याच जणांचं होतं. पण आपण काय करतो की ज्यावेळेस मला असा स्ट्रेस येतो किंवा खूप जास्त चिंता व्हायला लागते एखाद्या गोष्टीची, मी जाऊन काय करतो तर मी कॉमेडी व्हिडिओ बघणं, कुठेतरी फिरून येणं हे करतो. बट मला असं वाटत असतं की मी त्याच्यावर स्ट्रेसवर काम केलं आहे किंवा मी स्ट्रेस ओव्हरकम केलं आहे. बट ते होत नाही. याच्यामध्ये काय होतं की आपण ज्यावेळेस परत त्या गोष्टीला काम करायला लागतो, थोड्या वेळा बरं वाटतं कारण आपला एक ब्रेक झालेला असतो आणि नंतर परत तो ताण यायला सुरुवात होते, तणाव यायला सुरुवात होते. मग याला मी कसं म्हणतो की स्ट्रेसवर काम करायचं असेल तर त्याच्यावर काम करायला पाहिजे. त्याच्यापासून पळून आपण जर हे व्हिडिओ बघितले तर आपल्याला तो फक्त एक डिस्ट्रॅक्शन म्हणून ॲक्ट होता. त्याच्याने ॲक्च्युली आपली ब्रेन हेल्थ इम्प्रूव्ह नाही होत. तुम्ही ब्रेन हेल्थ म्हटलात आणि त्याचबरोबर आपण स्ट्रेसवरती पण बोललो. मग स्ट्रेस मॅनेजमेंट आणि ब्रेन मॅनेजमेंट किंवा ब्रेन हेल्थ यामध्ये काय फरक आहे? बरं. सो आता याच्यामध्ये बघायला गेलं तर ब्रेन हेल्थ किंवा आपण जर फक्त मेंदू हा कन्सिडर केला तर मेंदू हा खूप मोठा विषय. तर त्याच्यामध्ये आपण कसं म्हणू शकतो, त्याच्यात मेमरी आपला पार्ट आला की म्हणजे आपल्याला स्मरणशक्ती किती आहे, आपण किती गोष्टी लक्षात ठेवू शकतो, किती लवकर आपण शिकू शकतो कुठल्याही गोष्टी, आपलं इमोशनल वेलबिंग कसं आहे, इंटेलेक्च्युअल कोशंट आपण जे म्हणतो, IQ, EQ, सोशल कोशंट, असे वेगवेगळे अँगल आहेत ज्याला ज्याने आपण ब्रेनला बघू शकतो. तर ब्रेनची पूर्ण हेल्थ या सगळ्या ॲस्पेक्टवर डिपेंडंट आहे. हे झाले आपण म्हणतो की थॉट प्रोसेस लेवलला किंवा इमोशनल लेवलला. असे पण आहे कॉम्पोनंट की ब्रेनची फिजिकल हेल्थ. म्हणजे जर समजा काही ॲक्सिडेंट झाला आणि तो ब्रेन डॅमेज झाला तर त्याच्यातले कॉम्पोनंट्स अफेक्ट होतात. काही स्पेसिफिक एरियावर मार लागला तर तेवढा फार फरक पडतो. म्हणजे असे पण आपण केसेस बघतो की ज्यावेळेस ॲक्सिडेंट झाला तो व्यक्ती जिवंत आहे ब्रेनला धक्का लागल्यामुळे, पण काही गोष्टी तो विसरायला लागला आहे, काही गोष्टी वेगळ्या पद्धतीने करायला लागला आहे. सो याच्यामध्ये आपण म्हणतो की हे खूप मोठा विषय. आणि आम्ही ॲज अ स्टार्टअप म्हणून आम्ही ठरवलं की स्ट्रेस या एका गोष्टीवर ब्रेनचा सब पार्ट आपण म्हणू त्याला, याच्यावर काम करायचं. याचं रिझन मग का, कारण स्ट्रेस आपण बघतो की फक्त माझ्या कामं अफेक्ट करत आहे किंवा माझं फॅमिलीसोबतचं जे नातं आहे ते खूप जास्त सुखी नाही आहे किंवा जसे ते भांडणं लोकांचे होत असतात, थोडे छोटे छोटे ताणतणाव येत असतात. पण स्ट्रेस हा जर विषय आपण अजून खोलवर जाऊन बघितला तर आपल्याला लक्षात येईल की जवळपास सगळ्या आजाराचं एक म्हणजे काय म्हणता येईल, एक महत्त्वाचं किंवा मोठं कारण हे स्ट्रेस आहे. म्हणजे थंडी, ताप, खोकल्यापासून कॅन्सरपर्यंत पण स्ट्रेस हा जबाबदार आहे. आणि याच्यामध्ये खूप वेगवेगळे रिसर्च झालेले की जे सांगतात की याच्यामध्ये आपण त्या गोष्टीवर लक्ष ठेवलं तर आपण आपलं स्ट्रेस हँडलिंग कॅपॅसिटी कशी वाढवू शकतो असं. क्या बात आहे. मग स्ट्रेस मॅनेज करताना आपण मेंदूला शिकवू शकतो की स्ट्रेस कसा कमी करावा? हो. म्हणजे याला आपण कसं म्हणतो की जसं माझ्या बॉडीचे वेगवेगळे पार्ट हे एक मसलसारखं आहे किंवा ज्याला आपण म्हणतो की मी जर जिमला गेलो किंवा मी जर काही रनिंग केलं, स्विमिंग, सायकलिंग असं केलं तर माझी जशी मी बॉडी डेव्हलप करू शकतो, मसल ग्रो करू शकतो, तसंच ब्रेनचं आहे. आणि मग जसे माझ्या बॉडीसाठी एक्सरसाइजेस आहेत तसेच ब्रेनसाठी पण एक्सरसाइज आहे. आता याच्यामध्ये कसं होतं की आपण कशा पद्धतीने ब्रेनला सिग्नल देतो त्याच्यावर ते सगळं ठरतं. आणि म्हणून आपण त्या ब्रेनला पण ट्रेन करू शकतो आणि त्याच्यासाठी आम्ही काही एक्सरसाइजेस पण घेतो. तर जे आम्ही आत्तापर्यंत जे कंपन्यांचे फाउंडर्स आहेत, जे संस्थापक आहेत किंवा त्यांचे काही स्टाफ आहेत, तर यांच्यासाठी आम्ही काही वर्कशॉप घेतलेले आहेत. काही जणांचे वन ऑन वन कोचिंग आपण जे म्हणतो की जसं न्यूरो कोच म्हणून चालू आहे, तर त्याच्यामध्ये वन ऑन वन लोकांसोबत पण आपण करतो. तर याच्यामध्ये अनुभव असा आलेला आहे की यांना फरक खूप लवकर दिसायला लागला. कारण ज्या गोष्टी त्यांना वाटत होत्या की याच्यावर काम करताय, ते ॲक्च्युली त्याच्यावर काम होतच नव्हतं असं. तुम्ही ब्रेन जिम हा शब्द वापरलात आता. मग आपण जसं रोज जिमला जातो आणि वर्कआउट करतो तसं मेंदूसाठी पण आहे? हो, नक्की. सो ते आहे. आणि याच्यामध्ये अजून एक जस्ट फॅक्ट म्हणजे सांगायचं झालं तर आपण काय म्हणतो की आता तुम्ही जिमचा विषय सांगितला किंवा वर्कआउट करायचा विषय झाला. आत्तापर्यंत मी असं म्हणेल की ऑलमोस्ट प्रत्येकाच्या डोक्यात हा विचार आलेलाच असतो की मला जिमला जायचं आहे किंवा मला वर्कआउट करायचं आहे किंवा जिम जरी नाही तर कुठल्याही प्रकारचं वर्कआउट. म्हणजे समजा रोज सकाळी मी पळायला जाईल किंवा मी डाएट फॉलो करेल किंवा मी सायकलिंग करेल, असं प्रत्येकाच्या डोक्यात असतं. बट ते होत नाही. तर ते का नाही होत? कारण ब्रेनला हॅबिट कशी लागते ती याच्यावरही आपण काम करतो. तर याच्यामध्ये आपण जर सांगायचं झालं तर एक उदाहरण, जर समजा आपल्याला आत्ता लाईव्ह जर करून बघायचं असेल की ज्याच्याने श्रोत्यांना पण कळेल की खरंच त्याचा फरक पडतो का नाही, तर आपण आता लाईव्हही तसं करू शकतो. तर
मी एक तुम्हाला सांगेल की तुम्ही फक्त एक स्माईल देऊन बघा आता. ठीक आहे. आता मी तुम्हाला त्याच्या आधी एक प्रश्न विचारतो. ॲक्च्युली हे चुकलं आधी स्माईलचं. मी आधी प्रश्न विचारतो. ठीक आहे. तर प्रश्न असा आहे की तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही खूप आनंदी होता त्यावेळेस तुम्ही हसता, बरोबर? पण ज्यावेळेस आपण हसतो त्यावेळेस आपण आनंदी होऊ शकतो का? तर हा प्रश्न आहे. आणि तुम्हाला काय वाटतं सर? हसतो तेव्हा आपण त्या क्षणापुरतं तरी मला वाटतं आनंदी असतो. हां. सो याच्यामध्ये आपण काय म्हणतो की याच्यामध्ये याला फेशियल फीडबॅक हायपोथेसिस असं एक न्यूरोसायकोलॉजीमध्ये एक कॉन्सेप्ट आहे. त्याचा एक सोप्या भाषेत अर्थ काय की आपलं ब्रेन, मेंदू आणि आपलं शरीर याच्यामध्ये 2 वे कम्युनिकेशन असतं. म्हणजे ज्यावेळेस आपलं ब्रेन आपल्याला सांगतो की मला हा मोबाईल उचलायचा आहे किंवा मला ही वस्तू उचलायची आहे, त्यावेळेस माझा हात तसा ॲक्ट करतो आणि ती वस्तू उचलतो. किंवा मी ज्यावेळेस मेंदू मला सिग्नल देतो की आज तू खुश आहे तर तू आता हसायला पाहिजे, त्यावेळेस माझ्या चेहऱ्यावर स्माईल येते. बट हे उलटंसुद्धा पॉसिबल आहे की ज्यावेळेस मी हसतो त्यावेळेस तो एक ब्रेनला सिग्नल जातो की आता मी खुश आहे. आणि ही एक पद्धतीने एक न्यूरोसायन्स बेस्ड एक्सरसाइज आहे किंवा ब्रेन जिमची एक एक्सरसाइज आहे. याच्याने आपण हॅपीनेस इन्स्टंटली वाढवू शकतो. याच्याने होतं काय की जर खूप जास्त स्ट्रेस असला तरीही ही एक्सरसाइज करून बघू शकतो. फक्त याच्यामध्ये एक गोष्ट काय की आपण फक्त एक छोटी स्माईल देण्याऐवजी एक थोडं अजून बेटर वेनी थोडं जोरात हसून बघू शकतो का? आपल्यासोबत कोणी असेल तर त्यांनाही आपण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून आपण विनाकारण हसून बघा. म्हणजे याच्यासाठी असं नाही की 5 मिनिट किंवा 10 मिनिट हसायचं, की एकदम 10 सेकंद 15 सेकंद एवढं जरी हसलं तरी तुम्हाला लक्षात येते की पुढचा 1 तास 2 तास तो खूप चांगला जातो. आणि हे झाल्यामुळे काय होतं की जो ब्रेन स्ट्रेसमध्ये त्या स्ट्रेसमध्ये तो व्यवस्थित निर्णय घेऊ शकत नाही, त्याला सुचत नसतं नेमकी काय करायचं, मग ते त्याला सुचायला लागतं. कारण आपण असं म्हणतो की आपल्याकडे तेवढी कॅपेबिलिटी आहे डिसिजन घेण्याची, फक्त स्ट्रेसमध्ये ती अजून वीक होऊन जाते. तर ते त्याच्यासाठी मग ही एक्सरसाइज काम करते. मग हास्य क्लब जे असतात तो याचाच एक भाग आहे का? नक्की. सो हास्य क्लबमध्ये कसं होतं की तेवढ्या वेळेपुरतं आपण ते करतो. बट याच्यामध्ये मी कसं म्हणेल की हास्य क्लब झालं किंवा आपण अजून त्याला मेडिटेशन म्हणू. तर मेडिटेशन हास्य क्लब लोकांनी कसं बघितलं की त्याला एक ॲक्टिव्हिटीसारखं बघितलं आहे की मला फक्त ते तेवढ्या वेळापुरतं करायचं आहे किंवा सकाळी करायचं आहे किंवा संध्याकाळी करायचं आहे. बट तेच मेडिटेशनला अजून एक जर समजा सांगायचं झालं किंवा हास्य क्लबला सांगायचं झालं तर समजा मी सकाळी ते फॉलो केलं 15 मिनटं, दिवसभर करतो का? मग दिवसभर का नाही करत? ते करायला पाहिजे. तसंच मेडिटेशनचं आहे. बरेच जण मेडिटेशन का नाही करत? कारण प्रत्येक मेडिटेशन वेगवेगळी टेक्निक आहे. सगळे मेडिटेशन टेक्निक हेल्पफुल आहेतच. पण त्याच्यामध्ये काही जण म्हणतात की 10 मिनटं करायला पाहिजे, 15 मिनटं करायला पाहिजे. मग याच्याने काय होतं ती सवय लागत नाही. मग आम्ही कसं म्हणतो की जर तुम्हाला नाही जमत आहे तर तुम्ही 1 मिनिटापासून चालू करा. सकाळीच करायला पाहिजे असं नाही. तुम्ही गर्दीच्या ठिकाणी पण मेडिटेशन करू शकता. म्हणजे काय करायचं आहे की जर समजा मी रस्त्याच्या कडेला उभं आहे आणि जर गाड्या जात आहे तर माझी प्रोसेस कशी पाहिजे की मी गाड्या जाताना फक्त बघतोय आणि मी कुठल्याही एका गाडीवर लक्ष केंद्रित नाही करत आहे. मी फक्त ऑब्झर्व करतोय त्याला. आणि मग यांनी काय होतं की मी कम्फर्टेबल होतो माझ्या थॉटसोबत. असं मेडिटेशन आपण 1 मिनिट मेडिटेशन कधीही करू शकतो दिवसभरातून. तर हे केल्याने काय होतं की लोकांना जरी समजा 15-15 मिनिटाची सवय नाही आहे तर 10 सेकंदापासून सुरू करूनही आज बरेच जण आहे की जे 2-2, 3-3 मिनिटं करत आहे आणि त्याचाही फरक खूप पडतो. मयूरजी, खूप इंटरेस्टिंग विषय आहे आणि माझ्या मनात आहे ना तुमच्या या चर्चेमधनं खूप प्रश्न निर्माण झालेले आहेत. बरोबर. पण वेळ मला सांगते की इथे थांबायला पाहिजे. पण तुम्हाला मी असं जाऊ देणार नाही आहे. पुढच्या भागामध्ये आपण नक्की परत भेटणार आहोत. तेव्हा तुम्ही आलात रेडिओ विश्वासवरती आणि आमच्या श्रोत्यांशी गप्पा मारल्यात. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. सो आपल्याला माहिती की याच्यामध्ये भरपूर गोष्टी आहेत अजून याच्यावर कव्हर करण्यासारख्या आणि विषयही खूप मोठा आहे. तर त्यामुळे आपण काय करू की आमची कंपनी कॉग्निडॉल्फ आणि न्यूरोसायन्स बेस्ड एक्सरसाइज ह्या नेमकी काय करतात तर याच्यावर आपण काही एक्सरसाइजेस आपण पुढच्या वेळेस घेऊया की ते पुढचं जे सत्र असेल किंवा पुढचं जो सेशन असेल तर त्याच्यावर आपण फक्त एक्सरसाइजेसवर फोकस करू म्हणजे श्रोत्यांना 4-5 एक्सरसाइजेस प्रॅक्टिस करता येईल. येस. आणि त्याचा उपयोग त्यांना आयुष्यभर राहील. नक्की. तेव्हा श्रोते, हे होते मयूर तांबे आणि आपण ब्रेन हेल्थ किंवा न्यूरो कोच याबद्दल काही ऐकलंय का? नसेल ऐकलेलं. पण त्याच विषयावरती गप्पा मारण्यासाठी पुन्हा एकदा आपण मयूर तांबे यांना घेऊन येणार आहोत. पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. जिंदगी